नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापिका स्वाती राहुल सुडके माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज आहे दसरा, अर्थातच विजयादशमी। विजयादशमी म्हणजेच प्रभू श्री रामचंद्राने रावणवध करून पुन्हा एकदा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे आणि धर्माची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापना झाली, अधर्मावर विजय मिळवलेला आहे। आणि म्हणूनच तेव्हापासूनच हा विजयादशमी हा सण समाज माणसामध्ये संपूर्ण देशभरामध्ये साजरा करण्याची पद्धत अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते। तसेच नवरात्रीतील शेवटचा दिवस म्हणजे 9 दिवस नवदुर्गेंची उपासना केली जाते आणि 10व्या दिवशी दसरा म्हणजे विजयादशमी हा सण साजरा केला जातो। का तर दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासूनच हा विजयोत्सव साजरा करण्याची पद्धती अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते। खऱ्या अर्थाने या दिवशी आपट्याची पानं देण्याची पद्धती समाज माणसामध्ये अस्तित्वात आहे। आपट्याची पानं समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक मानली जातात। लहान थोरं एकमेकांना आपट्याची पानं देतात, म्हणजे सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असंच या ठिकाणी हा संदेश देतात। म्हणजे समाजामध्ये एकात्मता असेल, राष्ट्रीय भावना असेल, राष्ट्रीय ऐक्य असेल, यासारख्या भावना जोपासण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा माणुसकी नावाचा जो धर्म आहे त्या धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठीच या सण उत्सवांचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येते। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा विजयादशमी सण अक्षरशः या सणाच्या दिवशीच वेगवेगळ्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली जाते। नवनवीन वाहनंसुद्धा खरेदी करण्याची पद्धती समाज माणसामध्ये अस्तित्वात आहे। वेगवेगळ्या पूजाविधी असतील हे सुद्धा या दिवशी करण्याची पद्धत समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। आणि मग ज्या त्या परीने ज्यांना जसं शक्य आहे तसं या पद्धती किंवा हा सण किंवा उत्सव साजरा करण्याची पद्धत विविध राज्यांमध्ये देशांमध्ये असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। आणि म्हणूनच ही आपट्यांची पानं एकमेकांना देऊन एकमेकांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे आनंदाचे रंग उधळूया। या विजयादशमीच्या निमित्ताने मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य येवो, तुमची भरभराट हो हीच सदिच्छा व्यक्त करते आणि या विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देते। खरं तर मित्रमैत्रिणींनो, आपली माणसं हीच आपलं सोनं आहे आणि त्या माणसांना जपा हाच एक मोलाचा संदेश या विजयादशमीच्या निमित्तानं मी या ठिकाणी देते। इथंच थांबते। माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।